आत्ताची या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राजकीय क्षेत्रातून आहे। परळी आणि केज विधानसभा मतदारसंघातून एक मोठी घडामोड आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची काल सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी केज येथे जाहीर सभा पार पडल्यानंतर त्यांची माजलगाव या ठिकाणी सभा पार पडली। त्यानंतर आमदार पाटील यांनी अंबाजोगाई येथे रात्री उशिरा दाखल होऊन हॉटेल पीयूष इन या ठिकाणी मुक्काम केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या राजकीय मुक्कामात परळी व केज विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेत्यांनी भेटी घेऊन राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचा शब्द दिला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या अंबाजोगाई मुक्कामी भेटीनं घडामोडींना वेग आला आहे। माजलगाव येथून अंबाजोगाईत दाखल झाल्यानंतर प्रदेशोपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांच्या निवासस्थानी आमदार जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन त्याच ठिकाणी स्नेहभोजन घेतलं। डॉक्टर नरेंद्र काळे यांच्या निवासस्थानी परळी व केज मतदारसंघातील मातब्बर नेत्यांनी भेटी घेतल्या, तर हॉटेल पीयूष इन या ठिकाणी सुद्धा मध्यरात्री उशिरापर्यंत खलबत सुरू होती। अचानकपणे आमदार जयंत पाटील हे अंबाजोगाई मुक्कामी आले। कुणालाही याची भनक लागू दिली नाही किंवा काहीही माहिती होऊ दिली नाही। अत्यंत गोपनीय पद्धतीनं नियोजनबद्ध हा करेक्ट मुक्काम पार पडला। या बैठकीत परळी व अंबाजोगाई तालुक्यातील बड्या व मातब्बर नेत्यांनी भेटी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी सोबत राहू अशी ग्वाही देण्यात आली आहे। पाटील यांच्या अंबाजोगाई भेटीमुळे आता घडामोडींना वेग आला आहे। रात्री जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, डॉक्टर नरेंद्र काळे, परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख, केजचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। दोन्ही मतदारसंघातून कोणते कोणते अदृश्य हात राष्ट्रवादीला मदत करतात याकडे लक्ष लागलं आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।